नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या राज्यात विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता निवडीच्या हालचाली जोरदार सुरू झाल्यात आणि या पदासाठी आमदार सतेज पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. याच आठवड्यात किंवा साधारणतः 5 मार्च नंतर जे राज्यसभेच्या निवडणुका झाल्यानंतर या संदर्भातली निवड होण्याची शक्यता आहे. सभापती राम शिंदे यांच्याकडून आमदार सतेज पाटील यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सध्या 3 पक्षांनी नेमकं काय घ्यायचं या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये विरोधी पक्षनेता काँग्रेसकडे येण्याची चिन्ह आहेत. राज्यसभेवरचे खासदार म्हणून पुन्हा एकदा शरद पवार यांची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत आणि विधान परिषदेवर पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे 1 जागा शिवसेनेला, 1 जागा राष्ट्रवादीला आणि 3री संधी काँग्रेसला. म्हणजे सतेज पाटील विरोधी पक्षनेते होतील, शरद पवार पुन्हा खासदार होतील आणि उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होतील. या पद्धतीनं सध्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. या चर्चेला येत्या 2-3 दिवसात शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर साधारणतः महायुतीने मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, संमती झाली तरच विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून आमदार सतेज पाटील यांच्या नावाची घोषणा होईल. पण गेल्या 1.5 वर्षापासून विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीकडं विरोधी पक्षनेता नाही. दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेत्या विना सभागृह चालू आहेत. यामुळं एक प्रकारे टीका महायुतीवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. म्हणूनच आमदार सतेज पाटील यांना या मोठ्या पदाची लॉटरी लागण्याची चिन्ह आहेत. अजूनही राजकीय हालचाली सुरू आहेत. या आठवड्यात या संदर्भातल्या काही घडामोडी होण्याची चिन्ह आहेत. धन्यवाद.